हेलो बच्चों, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल गणिताचा बादशाह। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये क्वेश्चन 1B मधले काही क्वेश्चन कव्हर केले। आता या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन 2A मधले दोन क्वेश्चन कव्हर करायचे। आता तुमच्या जिओमेट्रीचा जो काही पेपर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन 2A हा ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन असतो आणि ऍक्टिव्हिटी तुम्हाला 2-2 मार्काच्या 2 विचारल्या जातात आणि 3-3 मार्काच्या 2 विचारल्या जातात। तर पहिल्यांदा आपल्याला 2 मार्काच्या ऍक्टिव्हिटी घ्यायच्या आणि 2 ऍक्टिव्हिटी या व्हिडिओमध्ये कव्हर करायच्या। तर मी पुन्हा ऍक्टिव्हिटी बोर्डवर लिहिलेली, म्हणजे तुम्हाला बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये ही अशी ऍक्टिव्हिटी दिलेली असेल। मग ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये जे हे बॉक्स आहेत, एम्प्टी बॉक्स, ते फिल करायचे। बघा, क्वेश्चन रीड करतोय मी। मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन क्लास 10, क्वेश्चन नंबर 2A, ऍक्टिव्हिटी, ईच 2 marks। क्वेश्चन काय आहे? इफ C 3,5 and D -2, then complete the following activity 2, find the distance between point C and D। आता ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला आणि हा क्वेश्चन आहे नोव्हेंबर 2020 चा। सिंपल क्वेश्चन आहे। मग बघा, जो C दिलेला आहे त्याला आपण x1 y1 म्हटलं आणि जो D दिलेला आहे त्याला x2 y2 म्हटलं। मग आपल्याला डिस्टन्स काढायचे CD चं डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याकडे डिस्टन्स फॉर्म्युला आहे, हे ब्रॅकेट मध्ये दिलेली फॉर्म्युला। मग CD डिस्टन्स काढण्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो? x2 - x1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर। वाटल्यास तर दुसऱ्या कलरने मी बॉक्स फिल करतो। x2 - x1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर। त्याच्यानंतर आता पुढची स्टेप x2 म्हणजे काय आहे? x2 म्हणजे -2 इथे पुट केला आहे। x1 म्हणजे काय आहे? 3, ते 3 ब्रॅकेटचा स्क्वेअरचा शांत तसा प्लस ॲज इट इज y2 च्या जागी y2 आणि y1 च्या जागी y1 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर ॲज इट इज। आता ह्याच्यामध्ये -2 आणि -3 -5, -2 आणि -3 -5 चा स्क्वेअर 25। आता ह्या दोन्हीची ऍडिशन काय येईल? 5 × 4 = 9, 6 × 7 = 8, 89 येईल। त्याचं स्क्वेअर रूट निघत नाही, झालं एवढंच लिहायचं आहे आपल्याला, पुढे काही सॉल्व्ह करायची गरज नाही। 6 7 8 5 4 9 बरोबर झालं आन्सर। इट इज अ व्हेरी सिंपल। तर ही 2 मार्काची ऍक्टिव्हिटी एकदम इझी। 2 मार्क तुमचे कटले नाही पाहिजे, तुमच्या खिशातले मार्क येते। ओके, नेक्स्ट ऍक्टिव्हिटी लिहितो मी बोर्डवरती। ऍक्टिव्हिटी 2 काय दिली बघा, बोर्डवरती लिहिली मी ऍक्टिव्हिटी सगळी। टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट P 6, -6 and Q 3, -7, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी। आता ही ऍक्टिव्हिटी दिलेली बघा, आता ही कंप्लीट करायची आपल्याला। मग P पॉइंट दिलाय त्याला x1 y1 म्हटलं, Q पॉइंट दिलाय त्याला x2 y2 म्हटलं बाय डिस्टन्स फॉर्म्युला। मग डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे? x2 - x1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 होल ब्रॅकेट स्क्वेअर। ह्याच्या जागी व्हॅल्यू पुट केलं, x2 च्या जागी x2, x1 च्या जागी x1, y2 च्या जागी y2 आणि y1 च्या जागी y1 पुट करायचं। y1 काय आहे? -6 आहे। ओके, नाउ 3 - 6 असतो -3 आणि मायनस प्लस 6 मधनं 7 गेला -1, -3 चा स्क्वेअर 9, 9 + 1 10 झालं। डिस्टन्स ऑफ PQ भेटला 10 युनिट। डिस्टन्सचं युनिट त्यांनी किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर असं काही नाही दिलं, फक्त युनिट शब्द लिहायचा। पण जाऊ दे, पण काही घेऊ नका, जेवढे बॉक्स आहेत तेवढे फिल करायचं। तर बघा, ऍक्टिव्हिटी जर विचारल्या ह्या चॅप्टरवर 2 मार्काच्या, तर ह्या 2 ऍक्टिव्हिटी अतिशय महत्त्वाच्या। तर ह्या 2 ऍक्टिव्हिटी व्यवस्थित तयारी करून जायचं। जर ह्याच्यावर क्वेश्चन आला त्या 2 पैकीच एक ऍक्टिव्हिटी येणार। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चनचे व्हिडिओ अपलोड करणं चालू केलेले आहे। जे कोणी सध्या 10वीला असणार आहेत आणि फेब्रुवारीमध्ये 10वीची एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आहेत। तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।